हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डीएमईआर फार्मसीची जी अपकमिंग एक्झाम आहे तर त्याची मित्रांनो टेस्ट घेणार आहेत, प्रॅक्टिस टेस्ट घेणार आहेत, मॉक टेस्ट घेणार आहेत, जेणेकरून मित्रांनो अपकमिंग जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 100% फायदा होणार आहे. या टेस्ट मध्ये जे क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो, ते सेम क्वेश्चन तुमच्या डीएमईआर च्या एक्झाम मध्ये असू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, टेक्निकलचं सर्व स्टडी मटेरियल आपल्या युट्यूब चॅनल थ्रू प्रिपेअर केलेलं सर्वांना प्रोव्हाइड केलं जात आहे. तो मटेरियल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स या डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचे, जसे बी फार्म, एम फार्म फ्रेशर स्टुडंट असतील, त्यांना रेफरन्स प्रोव्हाइड केलं जातं. याच्या रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल तर मित्रांनो, या डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळायचे, ते म्हणजे मॉक टेस्ट. याच्यामध्ये मित्रांनो, पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो की तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागेल. एक छोटीशी नोटबुक घ्या आणि त्या नोटबुक वरती जे क्वेश्चन दिसत आहेत स्क्रीनवरती त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. किंवा मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये पण तुम्ही आन्सर कमेंट करू शकता. आणि आपण लास्टला बघणार आहेत, हे 20 क्वेश्चनची टेस्ट असेल. जसं की तुमचा पॅटर्न आहे मित्रांनो, की 18 मिनिटांमध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर त्या पद्धतीने मित्रांनो 20 खूप इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन याच्यामध्ये असणार आहेत. ते काय करा, तुम्ही पेजवर राईट करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये करेक्ट आन्सर कमेंट करा. आणि मित्रांनो, लास्टला आपण या टेस्ट मधले जे काही 20 क्वेश्चन असणार आहेत 40 मार्क्ससाठी, तर ते करेक्ट आहेत की चुकीचे ते बघणार आहेत. करेक्ट आन्सर आपण लास्टला बघणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन इथे तुम्ही बघू शकता. द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी एमटीपी ऍक्ट वॉज पास इन. तर मित्रांनो, ही जी ऍक्ट आहे ती कधी पास झाली, तर याच्या रिलेटेड मित्रांनो इकडे 4 ऑप्शन आहेत. तर तुम्ही तुमच्या पेज वरती राईट करून घ्या किंवा कमेंट मध्ये सांगा की करेक्ट आन्सर कोणता असणार आहे. 1948, 1970, 1971, 1995. तर मित्रांनो, मी इकडे एक आन्सर सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे असणार आहे मित्रांनो, इकडे बघू शकता. विच ऍक्ट गव्हर्न द एज्युकेशन अँड प्रोफेशन ऑफ फार्मसी इन इंडिया. तर मित्रांनो, हे खूप सिंपल क्वेश्चन आहे, पण असे क्वेश्चन पण तुमच्या डीएमईआर च्या एक्झाम मध्ये विचारले जातात. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितला तर मित्रांनो, असे क्वेश्चन पण तिकडे विचारले गेलेत. सो इकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर मित्रांनो, तुम्हाला स्टडी करताना ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट ही कधी पास झाले हे माहिती पाहिजे. फार्मसी ऍक्ट, त्याच्यानंतर पोटेंट ऍक्ट, ह्या इयर वरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, मी एक आन्सर सिलेक्ट करून घेतो इकडे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु पब्लिश इंडियन फार्माकोपिया. तर मित्रांनो, इंडियन फार्माकोपिया जो आहे तो कोण बनवतो. इकडे ऑप्शन बघा, सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी, त्याच्यानंतर आपली रेग्युलेटरी अथॉरिटी असते CDSCO, त्याच्यानंतर इंडियन फार्माकोपिया कमिशन, आणि लास्टचं ऑप्शन आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. तर मित्रांनो, याचं आन्सर राईट करा किंवा कमेंट करा. मी एक ऑप्शन सिलेक्ट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, DTAB वॉज कन्स्टिट्युटेड अंडर विच ऍक्ट. तर मित्रांनो, हे जे DTAB ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड जे आहे, तर ते कोणत्या ऍक्टच्या अंडर कन्स्टिट्यूट झालंय. तर मित्रांनो, ऑप्शन आहे फार्मसी ऍक्ट 1940, दुसरं ऑप्शन आहे ड्रग अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट 1954, त्याच्यानंतर फोर्थ ऑप्शन आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940, आणि लास्ट ऑप्शन आहे नार्कोटिक ड्रग 1985. तर मित्रांनो मी जे आन्सर सिलेक्ट करणार ते आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. तर मित्रांनो, तुम्ही जे आन्सर कमेंट करताय किंवा राईट करताय ते तुमचं असावं. मी जे सिलेक्ट करतोय ते नका करू, माझं पण रॉंग असू शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ ऑफ्टन इज ब्रिटिश फार्माकोपिया अपडेट. तर मित्रांनो, ब्रिटिश फार्माकोपिया केव्हा अपडेट केला जातो. ते ऑप्शन आहे अॅन्युअली, क्वार्टरली, वन्स इन अ 2 इयर, मंथली. तर मित्रांनो, इकडे करेक्ट आन्सर जो असणार आहे तो असणार आहे मित्रांनो ऑप्शन, मी इकडे अॅन्युअली सिलेक्ट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, इन विच इयर वॉज द फर्स्ट एडिशन ऑफ नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया, म्हणजेच NFI. तर मित्रांनो, हे जे आहे ते कधी पब्लिश झालं, नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया हे कोणत्या इयरला पब्लिश झाली. तर मित्रांनो, इकडे ऑप्शन बघा, 1956, 1960, 1966, 1962. तर मित्रांनो, एक आन्सर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी करून घेतो
1960. ठीक आहे, मला जे करेक्ट वाटतं ते मी सिलेक्ट करतोय, तुम्हाला जे वाटतील ते कमेंट करा किंवा लिहून ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, इंडियन फार्माकोपिया कमिशन म्हणजेच आयपीसी वेअर इज लोकेटेड. तर मित्रांनो इंडियन फार्माकोपिया कमिशन जे असणार आहे ते कुठे लोकेटेड आहे. तर मित्रांनो इकडे ऑप्शन बघा, मुंबई आहे, गाझियाबाद आहे, दिल्ली आहे, हैदराबाद आहे. तर मित्रांनो मी इकडे एक ऑप्शन सिलेक्ट करतो ते म्हणजे गाझियाबाद. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेन वॉज द फर्स्ट एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया कंप्लाइंट अँड पब्लिश. तर मित्रांनो इंडियन फार्माकोपियाचं पहिलं एडिशन कधी पब्लिश झालंय त्याच्यावर क्वेश्चन आहे. 1954, 1946, 1948, 1955 हे ऑप्शन असणार आहेत. मी इकडे एक आन्सर सिलेक्ट करतो ते म्हणजे 1955. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लोकेटेड इन. तर मित्रांनो सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे ते कुठे लोकेटेड आहे. कसोली ऑप्शन आहे, लखनौ आहे, इजातनगर आहे आणि पुणे आहे. तर मित्रांनो इकडे मी ह्याच्यासाठी लखनौ हा ऑप्शन सिलेक्ट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेन डिड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पब्लिश इंडियन फार्माकोपिया लिस्ट. तर मित्रांनो इंडियन फार्माकोपियाची जी लिस्ट आहे ती कधी पब्लिश झाली होती. 1944, 1946, 1948, 1955. तर मित्रांनो हे ऑप्शन आहे, त्याच्यामधलं एक आन्सर जर मी सिलेक्ट करायचं म्हणलं तर 1948 सिलेक्ट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड इज कन्स्टिट्यूट अंडर विच सेक्शन ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. तर मित्रांनो इकडे सेक्शन विचारले. तर मित्रांनो इकडे चार ऑप्शन असणार आहे, सेक्शन 5, सेक्शन 8, सेक्शन 10, सेक्शन 7. आता मित्रांनो मी इकडे सेक्शन 5 सिलेक्ट करतो. आणि मित्रांनो हे जेवढे पण क्वेश्चन आहेत आपण हे करतोय, हे लास्टला यांचे करेक्ट आन्सर आपण बघणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि तुमचं स्टडी किती झालंय हे पण समजेल. आता मी इथेच एक्सप्लेन करताना करेक्ट आन्सर सांगितलं ना, ते तुम्हाला समजणार नाही. तर त्याच्यासाठी आपण हे प्रयत्न करतो जे की ओरिजिनल एक्झाम सारखं वाटेल आणि तुम्हाला समजेल की तुमचे किती मार्क येत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, हु इज द चेअरमन ऑफ ड्रग टेक्नॉलॉजी ऍडवायझरी बोर्ड. तर खालीलपैकी कोणतंही चेअरमॅन असतं. त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ फार्मसी काउन्सिल आहे, ड्रग कंट्रोल ऑफ जनरल ऑफ इंडिया आहे, हेल्थ मिनिस्टर आहे आणि डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस म्हणजेच DGHS. तर मित्रांनो मी इकडे लास्टचा ऑप्शन इकडे सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट वॉज इंटॅक्टेड इन विच इयर. तर मित्रांनो ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट जे आहे ते कोणत्या इयरला हे झालेलं आहे. सर्वांना वाटत असेल हा खूप सिंपल क्वेश्चन आहे. तर मित्रांनो प्रिव्हियस इयर मध्ये असे क्वेश्चन विचारले गेलेत आणि मित्रांनो जे मी मॅक्झिमम टेस्ट मध्ये क्वेश्चन विचारलेत ते की प्रिव्हियस इयरचे आहेत किंवा अपकमिंग आपल्या एक्झाम मध्ये असेच क्वेश्चन दिसतील, 100% गॅरंटी आहे मित्रांनो. तर मित्रांनो ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचं मी इकडे आन्सर ऑप्शन बी सिलेक्ट करून घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच अथॉरिटी पब्लिश नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया. तर मित्रांनो NFI जे आहे तर हे कोणत्या मिनिस्ट्री पब्लिश करते किंवा कोणती अथॉरिटी पब्लिश करते. तर मित्रांनो इकडे बघा, पहिलं जे आहे आपली इंडियाची रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजेच CDSCO, त्याच्यानंतर आहे IPC, त्याच्यानंतर आहे मिनिस्ट्री ऑफ आयुष, त्याच्यानंतर आहे MPSC म्हणजे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल जे आहे, महाराष्ट्र फार्मसी स्टेट काउन्सिल असेल. तर त्याच्यामध्ये जर मला सिलेक्ट करायचं म्हणलं आन्सर तर मी IPC म्हणजे इंडियन फार्माकोपिया कमिशन सिलेक्ट करेल. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, नंबर ऑफ मेंबर्स इन DTAB ड्रग टेक्नॉलॉजी ऍडवायझरी बोर्ड मध्ये किती टोटल नंबर असतात. इलेक्टेड मेंबर असतात, नॉमिनेटेड मेंबर असतात. तर हे टोटल किती असतात यावरती हा क्वेश्चन विचारलाय. 16, 18, 15, 17 असे ऑप्शन आहेत. तर मित्रांनो ऑप्शन बी मी इकडे सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑर्गनायझेशन पब्लिश द फर्स्ट इंटरनॅशनल फार्माकोपिया. तर मित्रांनो इंटरनॅशनल फार्माकोपिया ती कोणती ऑर्गनायझेशन पब्लिश करते यावरती क्वेश्चन असतो आणि असे क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला पेपरमध्ये कन्फ्युजन क्रिएट करतात. तर मित्रांनो इकडे ऑप्शन बघा, इंडियन गव्हर्नमेंट आहे, नेक्स्ट आहे WHO, त्याच्यानंतर FDA आणि लास्ट ऑप्शन आहे ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन. तर मित्रांनो मी सेकंड ऑप्शन इकडे सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑर्गनायझेशन पब्लिश ब्रिटिश फार्माकोपिया. तर मित्रांनो ब्रिटिश फार्माकोपिया कोण हे करतं. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, FDA आहे, MHRA आहे,
त्याच्यानंतर इंडियन रेग्युलेटरी आहे अथॉरिटी आहे, त्याच्यानंतर IPC. तर मित्रांनो मी इकडे MHRA सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे CRI लोकेटेड इन. तर मित्रांनो यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर इकडे जो क्वेश्चन आहे यामध्ये ऑप्शन बघा, हैदराबाद आहे, पुणे आहे, कसोली आहे, लखनौ आहे. तर मित्रांनो मी इकडे ऑप्शन C कसोली सिलेक्ट करतो, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द लेटेस्ट 6th एडिशन इयर ऑफ नॅशनल फॉर्म्युले ऑफ इंडिया. तर मित्रांनो NFI जे आहे तर त्याचं लेटेस्ट एडिशन कोणतं आहे यावरती क्वेश्चन विचारलेलं आहे. तर मित्रांनो इकडे 2021, 2011, 2024, 2023. तर सिंपली तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एक ऑप्शन नोट करायचा आहे किंवा कमेंट करायचा आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही कोणता आन्सर देता आणि फायनली मी करेक्ट आन्सर दाखवल्याच्या नंतर कम्पेअर करा. तर मित्रांनो मी ऑप्शन ए इकडे सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो वेन वॉज द फर्स्ट एडिशन ऑफ ब्रिटिश फार्माकोपिया पब्लिश. तर मित्रांनो ब्रिटिश फार्माकोपियाचं फर्स्ट एडिशन कधी पब्लिश झालं यावरती क्वेश्चन आहे. 1955, 1946, 1944, 1864. तर मित्रांनो मी ऑप्शन ए इकडे सिलेक्ट करतो. आणि आता मित्रांनो आपले जे 20 क्वेश्चन असणार आहेत हे 20 क्वेश्चन मित्रांनो 2 मार्कसाठी असणार आहेत, म्हणजे 40 मार्कसाठी. तर मी जे सिलेक्ट केले त्यानुसार आपले इकडे काय येतील, मार्क येतील आणि त्याच्यानंतर आपल्याला करेक्ट आन्सर इकडे डिस्क्लोज होतील. तर मित्रांनो हे सबमिट केल्याच्या नंतर व्ह्यू स्कोरवर केल्याच्या नंतर मला इथे मित्रांनो 40 आउट ऑफ 38 मार्क आलेत. म्हणजे मी जे सिलेक्ट करत होतो यामधला मित्रांनो एक क्वेश्चन माझा पण रॉंग झालाय. ठीक आहे, सो तुम्ही कोणते सिलेक्ट केले त्यानुसार आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता तुम्ही नोट केलेले किंवा कमेंट केलेले आन्सर तिकडे काय करायचे मित्रांनो बघायचे, जेणेकरून तुमचा स्कोर किती आला ते तुम्हाला समजेल. आता मित्रांनो पहिला क्वेश्चन होता द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजे ही जे ऍक्ट आहे ही कधी पास झाली. तर ह्याचं ऑप्शन करेक्ट आन्सर आहे 1971. तर तुमचं आन्सर कोणतं होतं ते बघा. तुमचा आन्सर जर सेम असेल तर तुमच्या स्कोर कार्ड मध्ये 2 मार्क प्लस करा. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऍक्ट गव्हर्न्स द एज्युकेशन प्रोफेशन ऑफ फार्मसी इन इंडिया. तर मित्रांनो आपल्याला हे सर्वांना माहिती आहे फार्मसी ऍक्ट. तर फार्मसी ऍक्ट थ्रू काय केलं जातं, फार्मसीचं जे प्रोफेशन आहे, एज्युकेशन आहे हे रेग्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे हु पब्लिश इंडियन फार्माकोपिया. तर मित्रांनो इंडियन फार्माकोपिया कोण पब्लिश करतं, इंडियन फार्माकोपिया कमिशन. ठीक आहे, मी जे आन्सर सांगतोय किंवा स्क्रीनवरती तुम्हाला एक टिक दिसतंय हे सिलेक्टेड, तर हे करेक्ट आन्सर असणार आहे. तर तुम्ही नोट केलेले आन्सर, कमेंट केलेले आन्सर कम्पेअर करा. जर करेक्ट असतील तर 2 मार्क द्या आणि करेक्ट नसतील तर 2 मार्क द्यायचे नाहीत, जेणेकरून तुम्हाला काय होईल 40 पैकी किती टोटल मार्क तुमचे आलेत हे समजेल. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड वॉज कॉन्स्टिट्यूटेड अंडर विच ऍक्ट. तर मित्रांनो हे ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड जे तर हे मित्रांनो ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 याच्या अंडर काय केलं जातं, बनवलं जातं, म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ ऑफ्टेन इज ब्रिटिश फार्माकोपिया अपडेटेड. तर मित्रांनो ब्रिटिश फार्माकोपिया इयरली काय केलं जातं, अपडेट केलं जातं, म्हणून ऑप्शन ए करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे इन विच इयर वॉज द फर्स्ट एडिशन ऑफ नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया, म्हणजेच NFI पब्लिश. तर मित्रांनो NFI चा फर्स्ट एडिशन जो आलेला होता तो होता 1960 मध्ये, म्हणून ऑप्शन बी इकडे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे इंडियन फार्माकोपिया कमिशन IPC वेअर लोकेटेड. तर मित्रांनो असे क्वेश्चन तुम्हाला 100% एक्झाम मध्ये विचारले जातात आणि मी जे स्क्रीनवरती दाखवतोय ही आपल्या टेस्ट आहेत जे की आपण स्टुडंटला प्रोव्हाइड करतोय आणि सगळे IMP क्वेश्चन या टेस्ट मध्ये आपण इन्क्लूड करतोय, जे की अपकमिंग DMAR ची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असेच क्वेश्चन दिसणार आहेत, या बाहेरचं येतच नाही मित्रांनो. तर इकडे क्वेश्चन गाझियाबाद करेक्ट आन्सर असणार आहे. IPC जे आहे ते गाझियाबाद मध्ये आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन वॉज द फर्स्ट एडिशन ऑफ फार्माकोपिया इंडियन कंप्लायंट अँड पब्लिश. तर मित्रांनो फर्स्ट एडिशन ऑफ फार्माकोपिया कधी आला होता, 1955 मध्ये इंडियन फार्माकोपिया पब्लिश झाला होता, म्हणून करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लोकेटेड इन.
तर मित्रांनो सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे ना तर ते लोकेटेड आहे लखनौ मध्ये. इकडे कन्फ्युज व्हायचं नाहीये, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट हे वेगवेगळे आहे. तर ड्रग विचारलं तर ते असणार आहे मित्रांनो लोकेटेड इन लखनौ. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता इकडे बघू शकता मित्रांनो, इथे जो माझा क्वेश्चन आहे हा रॉंग झालाय. ठीक आहे, तर तुम्ही जर करेक्ट केलं असेल तुम्हाला मार्क भेटलेत, माझे इकडे 2 मार्क कमी होतील. तर मी मित्रांनो असं नाहीये की मी आधी बघून हे करतोय, असं नाहीये, मी पण सॉल्व्ह करतोय, मी पण बघतोय की आपल्याला किती येत आहे. वेन डिड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पब्लिश इंडियन फार्माकोपिया लिस्ट. तर मित्रांनो इंडियन फार्माकोपिया लिस्ट कधी पब्लिश झाली होती हे क्वेश्चन होता. ठीक आहे, मी 1948 सिलेक्ट केलं होतं, हे रॉंग आहे. तर मित्रांनो इकडे करेक्ट आन्सर जी असणार आहे ते आहे 1946. ठीक आहे, 1946 इकडे करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो. तर हे तुमचं आलं असेल, तुमचे 2 मार्क तिकडे ऍड करा, माझं आलं नाही म्हणून मला 40 पैकी 38 मार्क इकडे पडलेत. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड इज कन्स्टिट्यूट अंडर विच सेक्शन ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. तर मित्रांनो DTAB जे आहे ते कोणत्या सेक्शनच्या अंडर बनले ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टच्या. तर मित्रांनो इकडे करेक्ट आन्सर आहे सेक्शन 5. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु इज द चेअरमॅन ऑफ DTAB. तर मित्रांनो ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्डचं चेअरमॅन कोण असतं. तर इकडे करेक्ट आन्सर आहे डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस म्हणजेच DGHS. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन इकडे आहे, द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट वॉज इंटॅक्टेड इन विच इयर. तर मित्रांनो जे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे ती कधीच कोणत्या इयरची आहे 1940. आणि मित्रांनो असे क्वेश्चन मध्ये ना स्टुडंट कन्फ्युज होतात आणि स्टुडंट 1948 जे फार्मसी ऍक्ट आहे ते सिलेक्ट करतात आणि तिकडे त्यांचे 2 मार्क कमी होऊन जातात. तर त्याच्यासाठी असे क्वेश्चन व्यवस्थित तुम्हाला काय करायचे रीड करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच अथॉरिटी पब्लिश नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया. तर मित्रांनो NFI हे कोण पब्लिश करतं. तर मित्रांनो ते पण इंडियन फार्माकोपिया कमिशन पब्लिश करतं, म्हणून IPC हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, नंबर ऑफ मेंबर इन DTAB म्हणजे ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड मध्ये टोटल नंबर ऑफ मेंबर्स किती असतात. तर मित्रांनो ते असतात मित्रांनो 18 मेंबर, 18 मेंबर्स इकडे काय असतात मित्रांनो असतात. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑर्गनायझेशन पब्लिश इंडियन फार्माकोपिया. तर विच ऑर्गनायझेशन पब्लिश फर्स्ट इंडियन इंटरनॅशनल फार्माकोपिया. इंडियन नाही इकडे, ते इंडियन फार्माकोपिया बोलायची एवढी सवय झाली तर इथे फर्स्ट इंटरनॅशनल विचारलंय. सो ठीक आहे, तर क्वेश्चन पेपर मध्ये जसं मला आता कन्फ्युजन होतंय ना तर तुम्हाला पण तसंच होऊ शकतं आणि ते आन्सर रॉंग होऊ शकतं. ठीक आहे, तर त्याच्यासाठी मित्रांनो इंटरनॅशनल फार्माकोपिया हे पब्लिश कोण करतं, WHO करतं. ठीक आहे, तर त्याच्यासाठी हे करेक्ट आन्सर असणार आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑर्गनायझेशन पब्लिश ब्रिटिश फार्माकोपिया. तर मित्रांनो UK ची ही जी आहे ना MHRA रेग्युलेटरी अथॉरिटी आहे, त्याच्यामुळे ही पब्लिश करते म्हणून MHRA इकडे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट. आता आपण जे वरती बघितलं होतं ना मित्रांनो लखनौ मध्ये, तर ते होतं सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट. तर मित्रांनो सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे CRI जे आहे तर ते कुठे लोकेटेड आहे मित्रांनो कसोलीमध्ये, म्हणून करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द लेटेस्ट नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया म्हणजेच NFI ची जे लेटेस्ट आहे मित्रांनो पब्लिश झालेली तर ती कोणती आहे. तर मित्रांनो 2021 मध्ये NFI ची लेटेस्ट जे 6th एडिशन आहे ते आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेन वॉज द फर्स्ट इंडियन ब्रिटिश फार्माकोपिया पब्लिश. तर इंडियन फार्माकोपिया, मी फार्माकोपिया ज्यावेळेस नाव घेतो ना तर इंडियनच बोलतोय जास्त वेळेस. वेन वॉज द फर्स्ट एडिशन ऑफ ब्रिटिश फार्माकोपिया पब्लिश हे क्वेश्चन विचारलंय. तर मित्रांनो ब्रिटिश फार्माकोपिया जो आहे तो 1864 मध्ये फर्स्ट पब्लिश झालेले, म्हणून इकडे करेक्ट आन्सर असणार आहे. आणि मित्रांनो हे जे सर्व क्वेश्चन आहेत हे सर्व इम्पॉर्टंट. आता तुम्हाला काय करायचं, तुमचे जेवढे पण मार्क आले असतील तर ते मार्क मित्रांनो तुम्ही काय करा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला आणखीन अशा पद्धतीने जर टेस्ट पाहिजे असतील तरी पण कमेंट करा, जेणेकरून मी काय करेल, मला वाटेल की यार स्टुडंटला याचा फायदा होतोय, युजफुल वाटतंय, तर अशा स्टेट्स तुमच्यासाठी मी बनवेल, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला एक आयडिया येईल की तुमची जी DMER ची एक्झाम आहे
किंवा महानगरपालिकेच्या ठाणे महानगरपालिकेची आता वॅकन्सी येईल ती एक्झाम असेल, कल्याण डोंबिवलीची एक्झामची तर डेट पण आले त्याच्यासाठी. तर अशा टेस्टचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कसे क्वेश्चन येतील आणि तुम्हाला पण आयडिया येईल की तुमचा अभ्यास पण किती झालाय. सो ह्याच्यासाठी अशा प्रकारचे टेस्ट मला वाटले की युजफुल असेल. तर हे जे मी करतोय ते तुम्हाला जर वाटत असेल चांगलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही कमेंट करा, जेणेकरून मी आणखीन अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आणि टेक्निकलचं स्टडी मटेरियल पाहिजे असेल, सर्व टेस्टच्या लिंक तुम्हाला पाहिजे असतील तर मित्रांनो तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. एम-फार्म, बी-फार्म, फ्रेशर स्टुडंटने मला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचे फार्माकोव्हिजिलन्स जॉब रिलेटेड. आणि काही डाऊट असेल तरी पण तुम्ही मेसेज करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. फार्मसीची तयारी करताय, आरडी फार्माला सबस्क्राईब करावंच लागेल. थँक्यू.